जिल्हा जो आहे गोरखपूर, त्याच ठिकाणी हे आंदोलन झालं आहे. आणि हे आंदोलन, हा लढा इतका उग्र आणि व्यापक स्वरूपात होता, की त्यावेळेची इंग्रज सरकार तर घाबरलंच घाबरलं. पण सगळ्यात महत्वाचं, या देशातील स्वातंत्र्य लढ्याचं नेतृत्व करणारे जे महात्मा गांधीजी होते, त्यांनी सुद्धा या लढ्यातून माघार घेतली आहे. महात्मा गांधीला या आंदोलनातून माघार घ्यावी लागली. असे इतके गांधीजी का हादरले, आपण ह्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यामध्ये चौरी चौरा नावाचं एक स्थळ आहे. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात चौरी चौरा घटना एक फार मोठी क्रांतिकारक घटना होती. ही क्रांतिकारक कृती चौरी चौरा येथील जनसामान्य लोकांनी स्वयंस्फूर्तीने घडून आणली होती. या घटनेचे नेतृत्व रामपती नावाच्या दलितांमधील सांभार जातीच्या व्यक्तीने केले होते. महात्मा गांधींनी 1922 साली एका देशव्यापी आंदोलनाची सुरुवात केली होती. त्यावेळी 5 फेब्रुवारी 1922 रोजी रविवारी साप्ताहिक बाजाराचा दिवस असतो. मुंडेरा बाजारामध्ये चामड्यांचे मुख्य व्यापार होता. 1 फेब्रुवारीला गुप्तेश्वर नावाच्या ठाणेदाराने भगवान अहिर नावाच्या एका क्रांतिकारकाला शिवीगाळ करून लाठीने मारझोड केली होती. ही घटना चौरी चौरा गावातील मुंडेरा बाजारामध्ये घडली होती. तेव्हा दलित वर्गातील 5,000 लोकांनी एकत्र येत श्री रामपती चांभाराच्या नेतृत्वात बाजार बंद करून ठाणेदार गुप्तेश्वरावर कारवाई करण्यासाठी लोक पुढे सरसावले होते. त्यावेळेस रामपती सोबत इतर सर्व लोक नारे लावत होते, घोषणा देत होते. त्यांचे प्रमुख नारे होते, इन्कलाब जिंदाबाद, अंग्रेजो भारत छोडो, हमारा शोषण बंद करो. मोर्चा पुढे ठाण्यावर जात असताना पोलिसांनी रामपती आणि त्यांच्या साथीदारांना शिव्या दिल्या. लोकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला. तेव्हा बघता बघता जनसमुदाय बिथरला आणि सरळ ठाण्याला आग लावली. त्यात 23 पोलीस कर्मचारी जळून मरण लपावले. त्यात 23 पोलीस कर्मचारी जळून भस्म झाले, तर काहींची लोकांनी हत्या केली. ही घटना जेव्हा घडली त्यापूर्वी लोक पोलिसांना फार घाबरत असत. गावात पोलिसांनी प्रवेश करताच संपूर्ण गाव भीतीने पळून जात असे. परंतु रामपतीच्या नेतृत्वाने चांभारांमध्ये एकजूट निर्माण केली होती. त्यांना निर्भय बनवले होते. दलित जर एकत्र आले तर काय करू शकतील, काय करू शकतात, हे रामपतीने त्यावेळी भारतीय समाजाला दाखवून दिले होते. त्यावेळी रामपतीवर ह्या चळवळीचा आणि जागतिक घडामोडींचा प्रभाव पडणे स्वाभाविकच होते. महात्मा गांधींच्या ही गोष्ट लक्षात आली आणि त्यांनी त्यांचे देशवादी आंदोलन त्वरित वापस घेतले. म्हणजे देश स्वतंत्र होत असताना सुद्धा देखील जात पाहिली जात होती. दलित, आदिवासी, शोषित समाजाला स्वातंत्र्य लढ्याचं क्रेडिट मिळू नये हे पाहिलं जात होतं. तर महात्मा गांधींना ही गोष्ट लक्षात आली आणि त्यांनी देशव्यापी आंदोलन वापस घेतले. त्यावेळी आंदोलन वापस घेण्याबद्दल देशातल्या सर्व प्रमुख नेत्यांनी गांधीजींची आलोचना केली आणि गांधींच्या निर्णयावर एक मोठा विवाद निर्माण झाला होता. आजही ह्या निर्णयावर परिसंवाद, वादविवाद, संमेलन होत असतात. इतिहासामध्ये रामपतीच्या नेतृत्वावर व विचारसरणीवर बरेच लिहिले जाईल. गांधींच्या निर्णयावर मोतीलाल नेहरू, सी.आर. दास, सुभाषचंद्र बोस यासारखे नेते चक्रावून गेले होते. एका दूरच्या खेडेगावात घडलेल्या घटनेमुळे गांधींनी देशव्यापी संप मागे घेतला. हे त्यावेळी छोटीच्या नेत्यांना सुद्धा उमगले नव्हते. ज्या जातींना अपराधी जाती म्हणून घोषित करण्यात आले होते, त्या जाती आता देशाच्या स्वातंत्र्य संग्रामाचे पुढे येऊन नेतृत्व करायला लागले आहेत.
आणि शोषक लोकांच्या विरुद्ध अस्पृश्य समाज, अस्पृश्य दलित लोकांचे, जातीचे लोक राजनैतिक मंचावर एकत्र येत होते, येत आहेत. स्वातंत्र्य संग्रामाचे नेतृत्व जर दलित जातीच्या हातात जायला लागले तर या दलित जाती ब्राह्मणी व्यवस्थेला नष्ट करून टाकतील, ही भीती गांधींना वाटली होती. हेच ते एकमेव कारण इतिहासात आढळून येते. चौरी चौरा घटनेमध्ये शेकडो लोकांना अटक करण्यात आली होती. त्यापैकी 272 लोकांवर चालान भरले गेले. त्यापैकी 228 लोकांवर मुकदमा चालवला. 19 लोकांना फाशीची शिक्षा झाली. 14 लोकांना कारावास झाला, जन्मठेप झाली. तर 38 लोकांना 2 वर्षे ते 8 वर्षे सक्त मजुरीची शिक्षा झाली. या घटनेचा निकाल 30 एप्रिल 1923 रोजी लागला. फाशी झालेल्या 19 लोकांमध्ये रामपती सुद्धा होता. 2 जुलै 1923 रोजी त्याला फाशीची शिक्षा झाली. या घटनेचा उल्लेख चौरी चौरा ठाण्याच्या नवीन इमारतीच्या शिलालेखावर सुद्धा होता. परंतु सन 1937 साली जेव्हा काँग्रेसचे सरकार उत्तर प्रदेशात स्थापन झाले, या घटनेचा उल्लेख चौरी चौरा ठाण्याच्या नवीन इमारतीच्या शिलालेखावर होता. परंतु सन 1937 साली जेव्हा काँग्रेसचे सरकार उत्तर प्रदेशात स्थापन झाले, तेव्हाचे मुख्यमंत्री गोविंद वल्लभ पंत यांनी तो शिलालेख मुद्दाम मिटवून टाकला. कारण जर हा शिलालेख राहिला तर दलित क्रांतिकारांची नावे सुद्धा अमर होऊन जातील, ही भीती त्यांच्या मनामध्ये होती. चौरी चौरा घटनेमध्ये रामपती, श्री संपती, श्री छोटू, श्री श्याम शरण, श्री दुर्धा, श्री अयोध्या, श्री अलख, श्री कल्लू, श्री गरीब, श्री जगेश्वर, श्री नौहार, श्री दुलई, श्री विरजा, श्री मंडी, श्री पेंडर्स, श्री रघुनाथ, श्री रामजस इत्यादीचा सहभाग होता.